मंडळी, आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। आपली पंढरपूरची आषाढी वारी किती वर्षापासून सुरू आहे माहित नाही, पण जिची कसलीही जाहिरात नाही, कुणाचं निमंत्रण नाही, सोशल मीडियावर साधी पोस्ट नाही, चॅटिंग नाही की कुठला व्हॉट्सअपचा ग्रुप नाही, तरीही लाखो लोक एकाच वेळी एकाच ठिकाणी शेकडो वर्ष अविरत वारी करतायत। ज्या वारीची जगाला सुद्धा भुरळ पडली, जगाला अचंबित करणारी ही वारी म्हणजे डोळ्यात पांडुरंगाची आस आहे, ओठांवर अभंग आणि पावलो पावली फक्त भक्तीचा श्वास आहे। वारी चाल आहे श्रद्धेची, नातं देवाशी आणि अढळ प्रेम आहे विठोबाशी। वारी म्हणजे शिस्त, भक्तिभाव, एकरूपता, निश्चलता, सौहार्द, समर्पण आणि शरणागती। वारकऱ्यांची विठ्ठलासाठी केलेली ही तपश्चर्या आहे। वारीत कसला भेद नाही, इथं कुणी लहान नाही, कुणी थोर नाही, जात धर्म तर सोडाच, वारीत आपल्यातला मी सुद्धा नाही, इथं प्रत्येक जण माऊली आहे। पण या वारीत अर्बन नक्षलवादी घुसल्याचं सांगत एकच खळबळ उडून देण्यात आली। खरं तर वारीत नक्षलवादी घुसलेत का? पावसाळी अधिवेशनात आमदार मनीषा कायंदेंच्या त्या वादग्रस्त वक्तव्यानं मोठं वादंग निर्माण झालं। प्रश्न आहे, वारीत घुसलेले कोण आहेत ते अर्बन नक्षलवादी? जर ते घुसले तर पोलिसांना का सापडत नाहीये? त्यांच्यावर कारवाई का होत नाहीये? अर्बन नक्षलवादाच्या मुद्द्यावरून हिंदुत्ववादी आणि पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घमासान सुरू आहे। वारीत प्रबोधन करणाऱ्यांना तुम्ही अर्बन नक्षल म्हणणार का, हा सवाल पुरोगाम्यांकडून विचारला जातो। तर काही जणांना हा वाद जनसुरक्षा विधेयक मांडण्यासाठीची वातावरण निर्मिती आणि त्याचा भाग असल्याचं वाटू लागलंय। जे विधेयक शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी प्रस्तावित आहे, याच अधिवेशनात ते कदाचित टेबल होऊ शकतं। या आरोपांमुळे त्याला समर्थन मिळण्याचा प्रयत्न होऊ शकतो असा काही जणांचा दावा आहे। तर दुसरीकडे पंढरपूरच्या वारीत मूर्तीभंजक, अंधश्रद्धा निर्मूलनाचे नास्तिक, नक्षलवादी, मिशनरी, रामकृष्णाला देव मानणार नाही असं सांगणारे लोक वारीत कशासाठी येत आहेत, हा सवाल विचारला जातो। हे असे लोक वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतायत का? वारी आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक ओळख आहे। या सगळ्या वादानं वारीच्या प्रतिष्ठेला नख लागतंय का? प्रश्न अनेक आहे। या सगळ्या प्रश्नांची आज चर्चा करणं गरजेचं आहे, कारण हा वारकऱ्यांच्या सन्मानाचा विषय आहे। या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी ज्यांनी सभागृहात हे सगळे मुद्दे उपस्थित करत एक प्रकारे खळबळ उडवून दिली, त्या शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे थोड्याच वेळात आपल्यासोबत जोडल्या जातील। आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी सुद्धा थोड्याच वेळात जोडले जात आहेत। आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत। ताई, स्वागत आहे तुमचं। ज्यांच्यावर आरोप हे होत आहेत ते लोकायत संघटनेच्या सहसंयोजक अलका जोशी आपल्यासोबत आहेत। अलकाताई, तुमचं स्वागत। हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आपल्यासोबत आहेत। सातत्यानं ते या अर्बन नक्षलच्या बद्दल बोलत असतात, त्याच्याबद्दलची बाजू मांडत असतात। इतिहास अभ्यासक पैगंबर शेख सामाजिक कार्यकर्ते सुद्धा या चर्चेत सहभागी झालेत। पैगंबर, तुमचं सुद्धा स्वागत आहे। खरं तर या चर्चेची सुरुवात मला मनीषाताईंपासून करायची होती। ते आल्यानंतर त्यांच्याबद्दल त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे मला ऐकून घ्यायचं आहे, पण मला सुषमाताईंना विचारायचं आहे। सुषमाताई, आज ज्या पद्धतीनं ही सगळी बाजू मांडली जाते की वारीमध्ये अर्बन नक्षल घुसलेले आहेत, तुम्हाला हे पटतंय का की वारीमध्ये अर्बन नक्षल घुसले असतील? मुळात हे आपण समजून घ्या की जसं आपण म्हणालात की जे लोक ईश्वराला मानत नाही त्या लोकांचं वारीत काय काम आहे, हा एक निश्चितपणे प्रतिवादाचा मुद्दा असू शकतो। परंतु ज्या आपण 3 वेगवेगळ्या शक्यता किंवा प्रतिवादाचे मुद्दे आपण सांगितले, त्यात एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सुटलाय आणि तो महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मुळात वारीमध्ये एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाले, वारीमध्ये लुटमारीचा प्रयत्न झाला। या सगळ्यांमध्ये गृहमंत्र्यांचं पुन्हा एकदा अपयश हे फार प्रकर्षाने दिसून आलं। उघडे पडलेले गृहमंत्री हे जर म्हणत असतील आणि उघड्या पडलेल्या गृहमंत्र्यांच्या सरकारमध्ये असणाऱ्या एक आमदार जर म्हणत असतील
की या वारीमध्ये नक्षली घुसलेले आहेत, तर हा सुद्धा पुन्हा सरकारचाच हा खरा तर पराजय आहे, पराभव आहे, की कदाचित मग सरकारला समजत नाहीये. हम्म. अजूनही इथल्या सरकारला गृहमंत्री म्हणून ती पकड अजिबात बसवता येत नाही. गृहमंत्री म्हणून ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत. हम्म. त्यांना मुळात स्वतःला काम करता येत नाही, वारीला सुरक्षा देता येत नाही, वारीतल्या ज्या आमच्या लेकीबाळी आहेत त्यांना सुरक्षा देता येत नाही. आणि जेव्हा ते अशा पद्धतीची वक्तव्य करतात त्यावेळेला हे गंभीर आहे, की या राज्याच्या गृहमंत्र्यांना हे माहितीच नाही. अरे बापरे, ही तर केवढी मोठी बातमी आहे. हम्म. मला वाटतं की या मुद्द्यावर कदाचित भाजपचे तमाम सो हम्म. कॉल्ड प्रवक्ते आणि भाजप प्रायोजित राजकीय रोजगार हमी योजनेचे मजूर यावर चकार शब्दाने बोलणार नाही. बर. परंतु नक्सली हा शब्द वापरताना जरा आपण मागचा इतिहास बघितला पाहिजे, की जेव्हा दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकला त्यावेळेला भाजपच्या एका मंत्र्याने त्या शेतकऱ्यांनाच नक्सली म्हटले. हे हम्म. फार विशेष आहे, की जेव्हा मुस्लिम इथे आपल्या हक्काबद्दल बोलतो तेव्हा त्याला आतंकवादी ठरवा. आदिवासी जर आपल्या हक्काबद्दल बोलायला लागला तर त्याला नक्षली ठरवा. आणि जर समजा शेतकरी, दलित यांची शिकलेली पोरं जर या संबंधाने भांडवली व्यवस्थेवर एक वैचारिक विचारमंथन शहरांमधून करत असतील तर त्यांना लगेच माओवादी किंवा शहरी नक्षली ठरवा. पण ठीक आहे. मुळात जे वैचारिक विचारमंथन करणारे लोक आहेत त्यांना तुम्ही वैचारिक प्रतिवाद का करत नाही मी आहात? मी ताई हे ज्या अर्थी विचारतो, तुम्ही मी हे शहरी विचारतो, पण आपल्याला मला वाटतं की या चर्चेची सुरुवात जिथून झाली त्या मुळाशी जरा जाऊया आणि मनीषाताईंनाच विचारूया ना थेट. मनीषाताई, काल तुम्ही सभागृहामध्ये जो दावा केला की वारीमध्ये अर्बन नक्षल घुसलेले आहेत, हे नक्षलवादी घुसलेले आहेत, तुम्ही म्हणालात माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. मी आपल्याला नम्र विनंती करतो की कृपया आज महाराष्ट्राच्या समोर आपण हे पुरावे ठेवावेत आणि महाराष्ट्राला सांगावं कोण आहेत हे नक्षलवादी. आणि आत्ताच्या आत्ता पोलिसांना आपण सांगूया या नक्षलवाद्यांना पकडा आणि जेलमध्ये टाका. सर्वप्रथम तर मी आपले आभार मानते, आपण ही चर्चा ठेवली. इथे मीडिया ट्रायल करायला मी बसलेली नाहीये. माझा विषय सभागृहातला होता, मी तेवढ्या पुरतच इथे बोलणार आहे. प्लीज पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी हा विषय मांडला. आता पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मी का मांडला, कारण या विषयाची तक्रार स्वतः अनेक वारकरी संघटनांनी केली होती. असे अनेक वर्तमानपत्रांचे दाखले माझ्याकडे आहेत. आणि हे आज नाही तर गेले 7-8 दिवस हे सगळे जण वारकरी, बंड्याताता कराडकर आणि अन्य लोक देखील, अनेक वारकरी संघटना आपल्याला माहिती आहे, ते माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी हा विषय मांडला की काही लोक वारीचा फायदा घेऊन, आता वारी हा एक पूर्णपणे धार्मिक विषय आहे, त्याच्यामध्ये तर दुमत असू शकत नाही. आणि त्यामध्ये भक्ती शक्तीचा संगम, लाखो हजारो वारकरी आज किती वर्ष जात आहेत पण विठ्ठलाच्या चरणी, आपल्याला कोणाला माहित पण नाही. परंतु या वारीमध्ये काही लोक बुद्धिभेद करण्याचा, आता बघा हे एक शेड्यूल त्यांनी तयार केलेलं आहे. हे शेड्यूल कोणाचं आहे? जे जे वारीचं शेड्यूल आहे त्याप्रमाणे त्यांनी शेड्यूल तयार केलेलं आहे. आणि हे शेड्यूल जिकडे जिकडे वारी जाते तिकडे तिकडे ही मंडळी जातात, तिथे पथनाट्य करतात. आणि तिथे त्या पथनाट्याच्या माध्यमातून काय करतात? आपण पथनाट्य नाही, आपण पथनाट्यामध्ये काय करतात या गोष्टी देखील पेपरच्या वर्तमानपत्रांमध्ये आलेल्या आहेत. आणि ते मग संत तुकाराम महाराजांनी खरंच असं म्हटलं होतं का, मग खरंच ते पुष्पक विमानामध्ये गेले होते का, मग खरंच ती भिंत खरंच उडाली होती का, म्हणजे अशा प्रकारच्या, अशा आशयाचा, म्हणजे ज्याच्यामध्ये संदेह निर्माण होईल, बुद्धिभेद होईल, अशा प्रकारचं वक्तव्य तिथे केलं जातं. आणि हे बघा, हा सगळा विषय स्वतः वारकऱ्यांकडनं अनेक नामांकित वर्तमानपत्रांमध्ये हे आलेलं आहे. आणि त्यामुळे माझं म्हणणं सभागृहामध्ये एवढंच होतं, बघा ही मंडळी आपल्याला दिसते, आता इथे कदाचित दाखवायचा प्रयत्न करते, पण ही सगळी मंडळी आहेत. बरं, या मंडळींवर अनेक लोकांवर तिथे आरोप आहेत. आता ही नावं मी इथे घेणार नाही चॅनेलवर, मी फक्त त्यांच्यावर कशा प्रकारचे कुठल्या माध्यमातून आरोप आहेत, कारण मला इकडे मीडिया ट्रायल अजिबात करायची नाही, मला कोणाची बदनामी करायची नाही. तर ते मी
आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दिलंय, उपमुख्यमंत्र्यांकडे दिलंय. त्यांच्यामध्ये UAPAच्या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर आरोप आहेत अनेक प्रकारचे. कलम अंतर्गत एक 10, उपप्रश्न 13, याच्यातला 17, एक 18. उपप्रश्न हा, विरोधक असं ऐका. म्हणतायत, त्याच्यानंतर सुषमाताईंनी आता भारतीय विचारलं, दंडसंहिता, मी त्या IPC त्या च्या प्रश्नाचं अंडर प्लीज देखील उत्तर द्या. त्यांच्यावर आहे. त्या असं त्याच्यानंतर म्हणाल्या, ATS ज्या ठाणे, वारकरी संघटनांना ही ATS सगळी युनिट माहिती चेलानी आहे यांच्यावर आरोप आहे. खडानखडा. ही अशी मंडळी तिथे पथनाट्य करतायत जे ऑलरेडी बेलवर आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे की विलास भैया, वारी मला ही एक शुद्ध आहे. प्रश्न विचारायचा आहे. हा बरं विचारा. मला एक प्रश्न फक्त मनीषाताईंना विचारायचा आहे. प्लीज प्लीज. मनीषाताई, याच्यावर तुम्हाला मीडिया ट्रायल करायची इच्छा नाहीये, चांगली गोष्ट आहे. याच्यावर निश्चितपणे या देशाशी आणि या देशातल्या संविधानाशी राष्ट्रविघातक कृती कुणीही करत असेल तर त्याला माफी मिळता कामा नये, हे अगदी खरं आहे. पण मनीषाताई, मला स्वतःला असं वाटतंय की आपल्याला कुणीतरी प्रश्न लिहून दिला आणि आपण वाचला. शहरी नक्षलवाद म्हणजे काय याचा नेमकी व्याख्या आपण मला सांगाल का? कारण तुम्ही जे काही आता बोललेले आहात याला फार तर वैज्ञानिक चिकित्सा असं म्हणता येऊ शकतं. याला कुठल्याही अर्थाने नक्सली चळवळ म्हणता येऊ शकत नाही. आपण मला सुषमाताई, शहरी आदरणीय नक्षलवादाचा सुषमाताई, मला शहरी तुम्हाला ऐका जे ना, बोलायला ऐका लावलं ना. ते बरं मी उत्तर घेतो. तुम्हाला सुषमाताई बोलायला उत्तर घेऊया, असं आपण म्हणायचं उत्तर का? घेऊया. तुम्हाला देखील मला वाटतं बोलायला वाद जे नको, तुम्ही आता आपण बोलताय, उत्तर घेऊया. जे तुम्ही मला आता पूर्ण करू बोलताय द्या. ते तुम्हाला कोणीतरी मला लिहून पूर्ण दिलं करू असं द्या. मी म्हणू का? मला विलासजी. पूर्ण करू द्या. मला हा, पूर्ण करा. करू द्या. सुषमाताई तुमचा प्रश्न कळला. मला पूर्ण ताई- करू द्या माझं म्हणणं. मला माझं म्हणणं पूर्ण करू द्या हा. की मुळात शहरी नक्षलवाद म्हणजे काय हे मला एकदा तुम्ही स्पष्टपणे सांगा. दुसरं असं की नक्षलवादाची तुषारजी सुरुवात येतो. नेमकी कधी तुमच्याकडे येणार आहे. कुठे झाली होती एवढं तरी आपल्याला माहिती आहे का? म्हणजे मला समजेल की नक्षलवादाबद्दल तुम्हाला खरंच किती माहिती आहे आणि नक्षलवाद तुम्हाला किती कळलाय हे आमच्या लक्षात येईल. ठीक तर आहे ताई, नक्षलवाद ताई कुठे उत्तर सुरू घेतो. झाला, मला कधी दोन सुरू झाला पाहुणे आहेत त्याच्याबद्दल आणि त्याची बोलायला व्याख्या काय आपल्याकडे. मला सांगायचं. दोन पाहुणे आहेत. आधीच ताई तुम्ही उत्तर द्या, सुषमाताईंना नंतर हे कोणी तुषारजी लिहून दिलं तुमच्याकडे ते येतो. त्यांनी सांगावं ना. मला ज्या विचारतायत तुम्हाला हे सगळं कोणी लिहून दिलं? तुम्ही आता मला विचारलात की हे तुम्हाला कोणीतरी लिहून दिलं आणि तुम्ही वाचलं. तर आता तुम्ही हे जे काय बोललात ना ते तुम्हाला चांगला कोणी प्रश्न लिहून आहे. दिलं? ते तुम्हाला कोणी चला, लिहून देऊ दिलं ते उत्तर? सांगा. सगळ्यांना कळू दे महाराष्ट्राला. देऊ? तुम्ही फार बुद्धिवादी देऊ आहात उत्तर ना. का? देऊ ठीक आहे. उत्तर काय देते बाई? उत्तर देते. चला लगेच काय उत्तर खोटं दिलं बोलते. पाहिजे. मनीषाताई कायंदे, आपल्याला कदाचित माहिती असलं पाहिजे की मी राज्यशास्त्र तुम्हाला कोणीतरी लिहून दिलं ते सांगा. विषय मला शिकवते. तुम्ही विचारत आहात ना महाराष्ट्रातले की तुम्हाला राजकीय कोणीतरी लिहून दिलं? अरे मला तुम्हाला बोलू कोणी द्या लिहून ना. दिलं बर ते बर सांगा ना. मला तुम्हाला बाकी कोणीतरी पाहुण्यांना लिहून पण दिलं घेऊ द्या. ते आपण तू म्हणू नको. प्लीज अरे मी प्लीज तुम्हाला प्लीज. तेच नाही, सांगा- नाही, एक त्यांना ठीक आहे. सांगा. कदाचित तुषार दामगुडे अरे त्याचं त्यांना उत्तर कोणी देतील. लिहून दिलं ते तुषार आपल्याला दामगुडे कळलं पाहिजे ना. तुषार मला दामगुडे त्यांनी महाराष्ट्राला हा प्रश्न प्रश्न विचारला. पडलेला आहे. ताईंनी ते विचारलं. अहो, तुम्ही सभागृहात कोण आहेत मला अर्बन काय नक्षलवादी? म्हणताय तुम्हाला? कुणाला म्हणायचं अर्बन नक्षलवादी? आणि हे जे तुम्ही पण तीच मांडणी करताय की वारीमध्ये हे सगळे अर्बन नक्षलवादी घुसलेले आहेत. कळू द्या एकदा महाराष्ट्राला कोण आहेत हे अर्बन नक्षलवादी आणि करतात काय ते. वेळोवेळी पोलिसांनी जो काही तपास केला त्याच्यामधून नक्षलवाद्यांचे काही डॉक्युमेंट्स त्यांच्या हाती लागले आणि त्यांची कार्यपद्धती त्यांच्या लक्षात आली की जंगली भागामध्ये नक्षलवाद्यांनी काय कार्य करायचं, शहरी भागामध्ये काय कार्य करायचं. जंगली नक्षलवादी हे हातामध्ये हत्यार घेऊन आपले पोलीस, सीआरपीएफचे जवान, लष्करी जवान यांच्यावर हल्ला करतात आणि त्यांना हत्यारं पुरवणं, त्यांना वैचारिक पार्श्वभूमी देणं, त्यांना मुलामा चढवणं, त्यांना आणखीन कुठल्या याच्यामध्ये शिरकाव करून देणं हे शहरी नक्षलवादी करतात. शहरी नक्षलवादी काय कुणाच्या हातामध्ये जाऊन हत्यार देतात आणि तुम्ही आता हे लढा असं काही करत नाहीत, तर त्या व्यक्तीला चिथावणी देतात. बरं. उदाहरणार्थ की या देशाचे पोलीस हे तुमच्यावर अन्याय करतायत, तर मग तुम्हाला आता काय करायला पाहिजे, तर तुम्ही हातामध्ये शस्त्र घेऊन त्यांच्याशी लढा. की नुकताच एक खोपोलीमध्ये शिक्षकाच्या वेशामध्ये असलेला प्रशांत कांबळे नावाचा एक नक्षलवादी नुकताच पोलिसांनी पकडलेला आहे, जो गेली काही वर्ष फरार झाला होता. हा फरार आरोपी कबीर कला मंच या संघटनेशी संबंधित आल्यानंतर पुण्यातल्या एका झोपडपट्टीमधून तो गायब झाला होता. असंच एक दुसरा तरुण संतोष शेलार नावाचा एक कबीर कला मंचच्या याच्यामध्ये संपर्कात आला होता. हे कबीर कला मंचचे कोण आहेत? सुधीर ढवळे आहे, सचिन माळे आहे, शीतल साठे आहे. या सुधीर ढवळेला, शीतल साठेला, सचिन माळीला फक्त सरकार बदलतं म्हणजे शरद पवार जरी असले, देवेंद्रजी जरी असले तरी त्यांना अटक केली जाते. शरद पवारांच्या सरकारने 3-3 वर्ष यांना अटक करून ठेवलेलं आहे. त्यामुळे हा राजकीय मुद्दा नाहीये. हे नक्षलवादी हे कोण, हे हा वेगळा मुद्दा आहे. पण अशा अनेक आरोप झालेले लोक आहेत ना, त्यांचं पुढे काय झालं? आज शरद पवारांनी सुद्धा तोच मुद्दा उपस्थित केला. आता तुम्हाला लागेल की या देशाची जी काही व्यवस्था आहे त्याच्यामध्ये बेल मिळणं, त्याच्यामध्ये आरोप सिद्ध होणं इतकी संथ प्रक्रिया आहे की एक मनुष्य आयुष्याची 43 वर्ष न्यायालयामध्ये खेटे घालतो, नंतर कळतं की हा निर्दोष आहे,
हा या देशाची कमतरता आहे. त्याच्यामध्ये ठीक ना आहे. माझा दोष आहे, अमोल हा मिटकरी देश आपल्या बनवताना सोबत आहेत. तसा मी अमोल बनलाय. मिटकरींनाच विचारतो. अमोलजी, तुम्ही तर वेगळाच मुद्दा काढला. या वारीला कट्टर हिंदुत्ववादी बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे, हा एक मुद्दा तुम्ही काढला. पण ज्या प्रकारे याच्यात अर्बन नक्षलवादी घुसलेत असं जी म्हटलं जातंय, जी मांडणी केली जाते, ती तुम्हाला का मान्य नाहीये? मुळामध्ये आपण सर्व वारकरी संप्रदायाला मानणारी लोक आहोत. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा संप्रदाय आहे. या वारकरी संप्रदायाची विचाराची पाळंमुळं ही ज्ञानोबा राया, तुकोबा राया, चोखोबा, संत नामदेव महाराज, संत नरहरी सोनार, संत सावता महाराज या सर्व महान संतांनी याचं बीजारोपण केलेलं आहे. आता वारीमध्ये येणारा आस्तिक आहे की नास्तिक आहे हे कुठली तरी तिसरी संघटना ठरवते की ही माणसं नास्तिक आहेत आणि ते वारीला येतात. का जावं मग? काही लोक असं म्हणतात हे देवाला तो कशाला जातोय तिकडे? हा पण एक मुद्दा आहेच ना. गाडगे नाही नाही नाही, हे बघा विलासजी, मला माझा मुद्दा पूर्ण करू द्या. करा. तुम्ही मधात बोलल्यानंतर मला मुद्दा मांडता येत नाही. बरोबर, बोला. नास्तिकांनी का जावं या प्रश्नाचं उत्तर, संत गाडगे महाराज नावाचे फार मोठे संत या महाराष्ट्रात होऊन गेले, जे कधी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरातही गेले नाहीत, पण जनतेची सेवा त्यांनी चंद्रभागेच्या काठावर केली. इतकंच नाही तर आणखी तुम्हाला उदाहरण देतो. संत सावता महाराजांचं अरणगाव हे पंढरीवरून फक्त 10 कोसावर आहे. सावता महाराज कधी विठ्ठल मंदिरात गेले नाहीत. आज विठ्ठलाच्या मानाच्या पालख्या, विठ्ठलाला 7 मानाच्या पालख्या आणि आणखी काही मानाच्या पालख्या पंढरपूरला जातात. सावता महाराजांची पालखी यामध्ये नसते. मुळामध्ये वारीची परंपरा खट नट यारे शुद्ध होऊन जा रे, दौंडी पिटी व्हारे चोखा मेळा. चोखोबाचा हा अभंग सांगतो की खट या नट या कसेही या, पण माझ्या पांडुरंगाचं दर्शन घ्या, माझ्या चंद्रभागेत स्नान करा आणि तुम्ही पवित्र होऊन जा. यारे यारे नारी नर याती भलते, यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. आता तुकाराम महाराजांच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्याकरता अनेक संघटना वारीमध्ये येत असतात. आता इस्कॉननी तिथं अतिक्रमण केलेलं नाही काय पंढरपूरमध्ये? पंढरपूरच्या चंद्रभागेच्या काठाच्या पलीकडे, चंद्रभागेच्या काठावर पंढरपूरच्या बांधकाम होणार नाही असं कलेक्टरचे निर्देश असताना एक कलेक्टर इस्कॉनचे भक्त होते आणि आज त्यांनी त्या चंद्रभागेच्या घाटामध्येच मोठे घाट बांधले आणि इस्कॉननी फार मोठा कब्जा केला त्या ठिकाणी. भिडे गुरुजींचे कार्यकर्ते आळंदीच्या पालखीत घुसले नव्हते का? काय संबंध? भावळकर ताई म्हणतायत, ज्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या, त्या म्हणतात यांचा आणि वारकऱ्यांचा काय संबंध आला? ज्या वारकऱ्यांमध्ये भेदाभेद भ्रम अमंगळ हे शिकवल्या गेलेलं आहे, त्या वारीमध्ये जर कोणी संविधानाचा प्रचार करत असेल, कोणी पथनाट्यामधून अवेअरनेस करत असेल, तर इतरांना वाईट वाटण्याचं कारण नाही. भारतीय संविधान हा आपला प्रत्येकाचा श्वास आहे असं आपण जर मानतो, तर संविधानाच्या प्रचार प्रसाराकरता बार्टी नावाची संस्था सुद्धा पंढरपूरला वारी करते. मागच्या वर्षी भिक्खू संघ पण गेला होता. म्हणजे तुम्ही ठरवायचं त्या ठराविक लोकांनीच पंढरपूरला जायचं का? जात नाही. अनेक वेळा देव सुद्धा भक्ताकडे येतो. त्याच्यामुळे वारीमध्ये देवाच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करणारे पण इथे लोक बसलेले आहेत. देवाची खिल्ली उडवणारे लोक इथे बसलेले आहेत. त्यामुळे अशा लोकांशी चर्चा काय कर? माझा मुद्दा फक्त देवाचं अस्तित्व, देवाची खिल्ली, देवाच्या मंदिरात जाणं हे तुम्ही नाही ठरवू शकणार. आम्हाला आमचा अधिकार भारतीय स्वातंत्र्य, भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे ना. आस्तिक असो नाही, वारीची जर विषय येऊन आला, विषय वारीचा आहे तर मला बोलू द्या ना तुम्ही. अनेक आमदार त्या जनसुरक्षा विधेयकामध्ये आहे, त्यांना देखील पटलं की हे विधेयक किती जरुरी आहे. ठीक आहे, विधेयकाचा तुषार दामगुडेजी, परंतु दुसऱ्याच्या लग्नामध्ये जाऊन जनसुरक्षा ऐका विलासजी, जनसुरक्षा विधेयक ज्यावेळेस विधान भवन मध्ये जनसुरक्षा विधेयक येणार, आमच्यासारखे अनेक लोक जिवंत आहेत अजून सभागृहामध्ये, तुम्ही कुठले कायदे करणार नाही. मनीषाताई, जनसुरक्षा कायद्याला सगळ्यात मोठा अडथळा ते म्हणतात आम्ही सभागृहात. इतकं सोपं नाहीये तुमच्यासाठी. वारीमध्ये का घुसायचंय तुम्हाला? वारीच का सिलेक्ट केली तुम्ही? इतर कुठल्या जुलूस मध्ये जाऊन तुम्ही हे सगळं करता का? इतर धर्मियांचे पण जुलूस निघतात, तिथे जाऊन तुम्ही काही करता का? आहे का तुमची हिंमत करण्याची? तुमच्या मुद्द्यावर दोघांना मला विचारू द्या. अलका जोशी आपल्या सोबत आहेत आणि पैगंबर शेख सुद्धा आपल्या सोबत आहेत. ताजुद्दीन बाबा नावाचे वारकरी संत पण होऊन गेले. इतकंच नाही तर तुमच्याकडे अनगरच्या बाबाच्या मंदिराच्या दर्ग्यावर अलकाताई उत्तर द्या. तुम्ही देव मानत नाहीत, तुम्ही देव धर्म काही मानत नाहीत, मग तुम्ही तिथं जाता कशाला? आणि जाता तर मग बाकी सगळीकडे का जात नाही? फक्त हिंदुत्वाच्या या वारीमध्येच का जाता? आक्षेप त्यांचा आहे.
पहिली गोष्ट म्हणजे आम्ही सगळीकडे जातो. बर. आम्हाला संविधानाचा प्रचार करायचा आहे. हम्म. असं नाहीये की फक्त आम्ही वारीमध्ये जातो. मग काय आणि वारकरी हिंदू संविधान धर्माच्या- मानत नाहीत असं तुमचं म्हणणं आहे? काय संविधानाचा तुम्हाला तिथं जाऊन हे करायचंय? नाही, आज संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली, लोकांपर्यंत संविधान वारकरी पोहोचलेलं नाही. संविधान मानत नाहीत का? त्यांना नाही, संविधान वारकरी मानत संविधान नाहीत मानतो. म्हणून त्यांच्याकडे प्रचार उद्धव काय ठाकरे मुख्यमंत्री उद्देश होते. कळला पाहिजे. वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा आदेश मानला आणि त्यावेळी वारी छोट्या मनीषा प्रमाणात झाली कांदेताई होती. जर बोलायचं म्हणजे बंद याचा अर्थ केलं वारकरी तर- संविधान मानतात. मनीषाताई आपण उत्तर घेऊ. प्लीज 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 ताई प्रत्येक प्लीज ठिकाणी मध्ये मध्ये बोलण्यापेक्षा त्यांनी जरा दुसऱ्यांचं ऐकावं. प्लीज ताई प्लीज प्लीज. वारकरी मानत नाही असं मला नाही म्हणायचं आहे. मानतात. हे मला संविधानाचा सांगायचं जागर होतं जो तुम्हाला. चाललेला आहे, संविधानाचा जागर जो चाललेला आहे, तर हे संविधान आपलं बाहेरून आलेलं आहे असा जो एक प्रचार केला जातो ते खोडून काढायचं आहे आम्हाला. आमच्या संत विचारांमध्ये जी मूल्य आहेत, समतेचं मूल्य आहे, प्रेमाचं मूल्य आहे, एकतेचं मूल्य आहे, बंधुत्वाचं मूल्य आहे, ही जी सगळी मूल्य आहेत हीच संविधानामध्ये उतरली आहेत. याच मूल्यांमधनं प्रेरणा घेऊन आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. त्यानंतर हीच मूल्य घेऊन छत्रपती शाहू महाराजांनी राज्य केलं. त्यानंतर महात्मा फुलेंनी त्याच्यावरती काम केलं आणि हीच मूल्य संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणली. हे आम्हाला सांगून द्यायचंय. वारकऱ्यांचीच मूल्य वारकऱ्यांच्याच बरोबर जाऊन आपण ही संत म्हणजे जी विचार मूल्य त्यांना माहित आहेत ती सांगायची आहेत तुम्हाला? नाही, संतांची मूल्य लोकांपर्यंत आलेली नाहीत सगळ्या पद्धतीने की ती कशी पण भागवत संविधानात धर्मामध्ये त्याची प्रक्रिया आहे ना ताई. त्याच्यामध्ये आहे ना. कीर्तन, प्रवचन, भारूड, अभंग कितीतरी गोष्टी आहेत. त्याच्या माध्यमातून संतांची परंपरा सांगितली जाते. ठीक आहे. पैगंबर आपल्या सोबत आहेत. पैगंबर त्यांचा आक्षेप आहे इथंच का, बाकी ठिकाणी का जात नाहीत? प्लीज. सगळीकडे जातो आपण. सगळ्यात पहिली गोष्ट तर मी सर्वांना विनंती करतो की मी सगळ्यांचं ऐकून घेतलं, त्यामुळे माझं पण कृपा करून ऐकून घ्या प्लीज. फक्त आणि- लवकर कारण वेळ कमी आहे. लवकर, आपल्याकडे लगेच, गेस्ट भरपूर आहेत. लगेच. हां. मी सर्वात आधी सन्माननीय आमदार मनीषा कायंदे ताई ज्या आहेत त्यांचा धन्यवाद मानतो की त्यांनी हा मुद्दा विधान परिषदेमध्ये मांडला. कारण की या मुद्द्यावर गेल्या 3 वर्षापासून प्रचंड कुजबूज मोहीम जी आहे ती चालू होती. ती कुजबूज चालवणारे काही सन्माननीय व्यक्ती माझ्या समोर देखील बसलेले आहेत आणि तो मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रासमोर त्यांनी उघडा केला. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. जे आरोप केले जातात की वारीमध्येच का इतर ठिकाणी का केले जात नाही, तर हा आरोप धडधडीत खोटा आहे. ज्या पद्धतीनं लोकायत जे आहे ते वारीमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी संविधानाचा प्रसार आणि प्रचार करतात, त्या पद्धतीनं ते मशिदींमध्ये देखील प्रसार आणि प्रचार संविधानाचा करतात. वेगवेगळ्या ठिकाणी कोंढव्यामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी असेल, मार्केट यार्ड असेल, लातूरमध्ये उदगीरमध्ये असेल, वेगवेगळे इमाम वगैरे यांच्या समोर उभं राहून जर महाराष्ट्रभरामध्ये कुठली संघटना संविधानाविषयी जर सांगत असेल तर ती लोकायत नावाची संघटना. बरं, ही संघटना 2014च्या आधी महागाई बेरोजगारीवर जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी पथनाट्य करायची मोठ्या प्रमाणामध्ये आणि काँग्रेस सरकारच्या विरोधामध्ये बोलायची. त्यावेळी त्यांना कोणी नक्षलवादी म्हणलं नाही, अर्बन नक्षलवादी म्हणलं नाही. मात्र आता जर त्यांना हे सध्या सरकार जे आहे ते संवैधानिक मूल्यावर चालत नाही असं वाटत असेल आणि त्याच्यावर जर बोललं जात असेल तर आता त्यांच्या बाबतीत अर्बन नक्षलवादी वगैरे मी थेट विचारतो आपल्यासोबत तुषार दामगुडे. तुषारजी, पर्यावरणाचा संदेश देणं, संविधानाच्या बद्दल बोलणं हा कुठला नक्षलवाद आहे? हा नक्षलवाद आहे देशात? हे धडधडीत आता इथं खोटं बोलले. 2000 RR पाटील जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा त्यांनी या लोकांना सगळ्यांना आतमध्ये टाकलंय. अरुण परेरा आणि लोकायत यांचे काय संबंध आहेत हे RR पाटलांनी सांगितलेले आहे. RR पाटलांनी तर मेधा पाटकरांना देखील नक्षलवादी घोषित केलेलं आहे, बाबा आढावांना पण केलेलं आहे. हे काय आम्हाला सांगतात? आमच्या बरोबर बसलेत कोण? नास्तिक. एक बसलाय देवी बसली म्हणून आमच्या देवतांना वेंगाडून दाखवणारे. अहो, हे आमच्या हिंदू धर्माबद्दल चर्चा करणार का? हा देश जेव्हा अस्तित्वात नव्हता, हे संविधान अस्तित्वात नव्हतं, हे इथलं काही अस्तित्वात नव्हतं, तेव्हापासून आमची वारी सुरू आहे. आमची वारी म्हणजे रेडीमेड तुम्हाला मिळाली, मग तुम्ही तिथं ते संविधानाचा प्रचार करायला आले का? आम्ही काय असं असंविधानिक वागलो की जे तुम्हाला असं म्हणलं? आमचे माऊली, आमचे संत तुकाराम कमी पडतायत का? अहो, त्यांनी आम्हाला सांगितलं वृक्षवल्ले आम्हा सोयरी साजेरी. तुम्ही आम्हाला येऊन काय पर्यावरण राहण्याचं सांगणार? ज्यांनी त्यांना मारहाण केली त्यांच्याबरोबर पण ते चांगलं वागले आणि त्यांना पण चांगलं लाभो याची त्यांनी कामना केली. तुम्ही आम्हाला हे संविधान सांगणार का? या देशाला फार मोठा इतिहास आहे. त्या जातीयतेच्या इतिहासामधून बाबासाहेब आंबेडकरांना काही लिखाण करावं लागलं, काही निर्णय घ्यावे लागले आणि ते जर रिडल्स इन हिंदुइझम, रिडल्स ऑफ रामकृष्णा
ठीक आहे, अमोल मिटकरजी प्लीज. वेळ कमी आहे माझ्याकडे. एक मिनिट. हा, तुम्हाला एक सांगतो, महाराष्ट्रामध्ये वारीची परंपरा ही नामदेवराय तुकोबारायांनी सुरू केलेली आहे. सर्वांना वारीमध्ये जाण्याचा अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक वृत्तपत्रावर काय करू आता धरून या भीड आणि निशंक हे तोंड वाजविले हा तुकोबांचा अभंग सन्मानाने घेतला जायचा. ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म हा चमत्कार विरोधी प्रचार प्रसार केलेला आहे, तेच जर पथनाट्याच्या माध्यमातून, तेच जर काही संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी जनजागर होत असेल तर बाकी त्यांच्या पोटात पोटशूळ उठण्याची गरज नाही. अर्बन नक्षलवादी संविधानाचा प्रचार करणाऱ्याला म्हणणारे हे किती शुद्ध आहेत, किती पाण्यात आहेत हे यांचं तपासावं. दुसऱ्यांना अर्बन नक्षलवादी ठरवण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे. वारकऱ्यांच्या बाबतीत कोणीही कुठल्याही संघटना काही बोलत असतील तर आम्ही काय खापून घेणार नाही. आणि तुम्ही एकटे काही आस्तिकपणाचं सर्टिफिकेट घेऊन आलेले नाहात. देवाच्या धर्माच्या नावाचं आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही सुद्धा वारकरी कुटुंबात जन्माला आलेली माणसं आहोत. यारे यारे लहान थोरं याती भलते नारी नर हा तुकोबाचा विचार आहे, हा वारीचा विचार आहे की कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, पाया पडे जन एकमेका ही वारीची परंपरा आहे. करण्याची गरज नाही. 30 सेकंद येतो तुषारजी तुमच्याकडे शेवटच्या कमेंटला. हा अलकाताई प्लीज. हा, मला हे विचारायचं की वारीमध्ये जाण्यामध्ये चूक काय आहे? कोणी का असे ना, वारीमध्ये जाण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे इथे. आणि आम्ही देव मानत नाही असा आरोप जो आमच्यावर केला जातो, आम्ही मानतो, आम्ही गांधींचा देव मानतो. हे गांधींची अहिंसा मानतात का? तलवारी घेऊन वारीमध्ये जातात त्यावेळेला त्यांच्यावरती काही कारवाई केली जात नाही, तेव्हा एक अक्षरही बोललं जात नाही. आणि गांधींचा देव मानणाऱ्यांवरती तुम्ही आरोप करता की हे नक्षलवादी आहेत. हे तुषार जमदाडे जिथे तिथे प्रत्येक चॅनलवरती जाऊन अरुण परेरा आणि लोकायत यांचा संबंध जोडतात. मी यांना आज आव्हान देते की त्यांनी याचे सिद्ध करून दाखवावं की कुठला एक कार्यक्रम गेल्या 20 वर्षात आम्ही अरुण परेरांबरोबर केलाय. ठीक आहे. यांना काहीही आमच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. हे तलवारी घेऊन जातात. हे अहिंसा मानतात का गांधींची? सुषमाताई वेळ माझ्याकडे खूप कमी आहे म्हणून मी घाई करतोय. सुषमाताई एक कमेंट. हा, आणि सगळ्यात शेवटी तुषार तरी सुद्धा तुम्हाला आता विलास भैया वेळ कमी असला तरी ऐकून घ्यावं लागेल. एक पहिला मुद्दा कबीर कला मंचाचे शीतल साठे, सचिन माळी यांच्या संबंधाने जो उपस्थित केला, निश्चितपणे मला वाटतंय पुन्हा त्यांच्या चौकशा कराव्या, पुन्हा तुम्ही त्यांच्याबद्दल बोलावं. आम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. कारण जो कोणी संविधान विरोधी कारवाई करतो आम्ही त्याला एक्सक्यूज करत नाही आणि आम्ही त्याला समर्थनही देऊ शकत नाही. त्यामुळे तो मुद्दा. पण हेही तितकंच खरं की दाभोळकर खून प्रकरणातले आरोपी हे जितके नक्सली आहेत तितकेच भीमा कोरेगाव प्रकरणातले सुद्धा नक्सली आहेत. गौरी लंकेश किंवा कलबुर्गीची हत्या करणारे सुद्धा नक्सली आहेत. हे आधी या सगळ्या दामगडे सारख्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. तिसरा महत्वाचा मुद्दा असा की ते जेव्हा म्हणतात की आमच्याकडे आमच्या हिंदू धर्मामध्ये तुम्ही कशाला येताय, अरे संविधानाचा विषय चाललाय राजा. जर अर्बन नक्सली हा विषय हा संविधानाशी निगडीत विषय आहे, राज्यसंस्थेशी निगडीत आहे, तुम्ही राज्यसंस्था आणि संविधानाबद्दल बोलणार आहात का इथे हिंदू धर्माबद्दल बोलणार आहात? मुळात तुम्हाला हिंदू धर्म कळतो का? राहिला प्रश्न सुषमा अंधारेचा. सुषमा अंधारे वारकरी संप्रदायातली आहे आणि सुषमा अंधारेची लेख 3 वर्षाची शेवटचे 30 सेकंद तुषारजी, शेवटचे 30 सेकंद वेळ माझा संपला. सगळ्यात महत्वाचं एक सेकंड आणि राहिला प्रश्न तुषार दामगडे सारख्या लोकांना आणि बंडा कराडकर सारख्या लोकांना, जे सुप्रिया सुळे असतील किंवा पंकजा मुंडे असतील, अशा महिलांबद्दल अत्यंत अश्लाघ्य भाषेत टीका करतात, अशा लोकांनी सांगितल्यावर आम्ही ऐकायचं का? कधीपासून वारकऱ्यांमध्ये धारकरी घुसायला लागले आणि धारकऱ्यांनी ठरवायचं. मला त्यांचं कमेंट घेऊ द्या, वेळ संपला माझा. तुषारजी प्लीज शेवटची कमेंट. म्हटलेलं असलं तरी मी काय करणार ताईच म्हणणार आहे. आणि बाकीचं यांनी काय काय हिंदू धर्माबद्दल बोललंय हे सगळं युट्यूब वरती उपलब्ध आहे. सगळे महाराष्ट्राला माहिती आहे. हा मुद्दा सगळे महाराष्ट्राला माहिती आहे. ठीक आहे, माझा वेळ संपलेला आहे. खरं तर या सगळ्या मुद्द्यावरती गहन चर्चा होऊ शकते. एका तासात तर ही चर्चा होणं शक्यच नाहीये आणि इतक्या पाहुण्यांच्या माध्यमातून. पण एक मात्र आहे, या सगळ्यामध्ये वारीवरून जे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे त्याचं सत्य महाराष्ट्राच्या समोर येणं गरजेचं आहे. खरंच नक्षलवाद्यांनी या शिरकाव केला असेल तर ते शोधलं पाहिजे आणि त्यांना बाहेर सुद्धा काढलं पाहिजे, कारण वारी ही वारी राहिली पाहिजे. प्रेक्षकांना काय वाटतं एकदा प्रेक्षकांच्या नजरेतून सुद्धा बघूया हा प्रश्न. पंढरपूरच्या वारीत खरंच अर्बन नक्षलवादी घुसलेत असं तुम्हाला वाटतं का? यावर प्रेक्षकांचं म्हणणं आहे. 19% प्रेक्षकांना वाटतंय होय, 81% प्रेक्षकांना वाटतंय नाही. मग प्रश्न आहे, हा दावा केला जातोय कसा? या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्द्याच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.